ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी विठाल विठाल महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्ग करो प्रथमनाम हे जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येच सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा नवे फूल अश्वत्थ वृक्षास आले जिथे गीत ओवीस विवेद झाले तुझ्या शब्द शब्दात सायुज्यनाथा तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा तुझ्या मंदिरी अर्थ जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गुण गाता तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा आगा ज्ञान देवा मुक्ताई परेशा तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा विठाला विठाला विठाला
प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग दयेचे सागर आणि शांतीचे राजा असणारे पैठण निवासी श्री संत नाथबाबा यांचा आहे। एकनाथ महाराज या अभंगामध्ये भगवान शंकराचा उदारपणा सांगतात की सगळ्या देवापेक्षा भगवान शंकर उदार आहेत। मग ते उदार कसे आहेत ते नाथबाबांनी या अभंगामध्ये वर्णन करून सांगितलेलं आहे। अभंग 4 चरणाचा आहे आणि आजची या आपल्या पवित्र ठिकाणी हे अधिष्ठान तसं खूप पवित्र आहे, भगवान भोलेनाथाचं अधिष्ठान आहे आणि या अधिष्ठानाला अनुसरून भगवान भोलेनाथांनी माऊली ज्ञानोबारायांनी पांडुरंगांनी जशी मला बुद्धी दिली तसा अभंग घेण्याचा प्रयत्न केला। या अधिष्ठानावर बोलण्यासाठी खरोखर थोर पुण्याची प्राप्ती पाहिजे आणि आजच्या कार्यक्रमासाठी जमलेले सगळेच श्रोतेजन, आमचे मृदंगवादक विनेकरी बाबा, आमचे माईक सिस्टमवाले आणि सगळेच आमचे गायक वादक, आमचे आळंदीकर मंडळी असतील, गावकरी असतील, या सभामंडपातील सगळ्यांनाच वंदन करून आपल्या सेवेस सुरुवात। विठ्ठला विठ्ठला कारण या सभामंडपामध्ये येण्यासाठी माणसाला जन्मोजन्मीचं पुण्य माणसाच्या पदरात पाहिजे, तेव्हा माणूस या सभामंडपामध्ये येऊ शकतो, देवाच्या दारात येऊ शकतो। डोंगरेजी महाराज म्हणायचे, इस धर्म मंडप में आने की हमारी औकात ही क्या है, जिसे बाके बिहारी बुलाते हैं वही इस धर्म मंडप में आते हैं। विठ्ठला विठ्ठला पूर्वजन्मी ज्याची असेल पुण्याई तोची मुखी गाई हरिनाम रामनाम जे काय असेल ते। म्हणून आपण सर्वच इथे जमलेला आहात आणि खूप भाग्यवान आहात की भगवान भोलेनाथाच्या प्रांगणामध्ये महादेवाच्या दारात येऊन आपण सर्वच जण भगवान शंकराची सेवा करणार आहोत। तुम्ही जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल भजन होईल तेव्हा तेव्हा टाळी वाजवायची आणि प्रत्येकाने मुखाने विठ्ठल विठ्ठल भजन करायचे। नाथबाबा आपल्या अभंगामध्ये भगवान शंकराचं वर्णन करतात। त्रिभुवनामध्ये असा उदार कोण आहे? त्रिभुवन म्हणजे तिन्ही लोकांमध्ये उदार असणारा माझा भोळा शंकर महादेव आहे। मग त्यांच्याकडे काय उदारत्व असेल? म्हणून नाथबाबा सांगतात की भगवान शंकर उदार आहेत। भगवान शंकराचा कोणत्याही भक्तांनी कितीही अपमान केला आणि सीमेच्या बाहेर कोणताही भक्त कितीही वागला आणि परत भगवान शंकराजवळ जर तो भक्त गेला तर भगवान शंकर एवढा आपल्यात म्हण आहे की भगवान शंकरासारखा भोळा देव नाही। शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिव नाम तया न बाधे क्रोध काम। एवढी शक्ती आहे भगवान शिवाच्या नामस्मरणामध्ये, एवढी शक्ती आहे। म्हणून एका ठिकाणी दुनियादास महाराजांचं एक पद आहे पहा, ते म्हणतात की तुम्ही वेळोवेळी भगवान शिवाला हाक मारा, उचला पाऊल थांबू नका, कोणी भलत्याच मार्गाने जाऊ नका, कुठेही जाऊ नका। मग कुठे जा? भगवान शंकराच्या दारात जा। कशासाठी जा? की तो राजा खूप उदार आहे। आणि उदार कशाला म्हणतात सांगू का तुम्हाला? उदार आणि उधार याच्यामध्ये फरक आहे की आपण जे
दैनंदिन जीवनामध्ये जे व्यवहार करतो ते उधार असतात. कसे असतात? उधार असतात. पण भगवान शंकराकडे गेलं की भगवान शंकर उदार आहेत. एका अभंगामध्ये तुकोबारायांनी वर्णन केलेलं आहे. घातला दुकान देती एका ठिकाणी तुकोबाराय सांगतात, घातला दुकान देती आली अशी दान, संत उदार उदार भरले अनंत भांडार. की त्यांच्याकडे अनंत भांडार भरलेले आहेत. तसं भगवान शंकरामध्ये काय आहे? भगवान शंकर कसे उदार म्हणता येतील? भगवान शंकर तर एक अंगाला भस्म लावणारे, गळ्यात सर्प घालणारे आणि व्याघ्रांबर परिधान करणारे. कारण भगवान शंकराला कुठलेही दागिने नाहीत. भगवान शंकरांनी कधीही पितांबर परिधान केलेला नाही. म्हणून त्यांना उदार तरी कसं म्हणायचं? परंतु स्वतःसाठी उदार नसतील, पण भक्तासाठी मात्र नक्कीच उदार आहेत. कसे उदार आहेत मी तुम्हाला सांगते. एकदा कैलास पर्वताच्या पायथ्याला असलेली कुबेर नगरी, कुबेराची नगरी ती सोन्याची होती. कशाची होती? सोन्याची. आणि कोणी दिली होती? भगवान शंकराने दिली होती कुबेराला. परंतु काही काही माणसांना खूप गर्व होतो, कोणत्याही गोष्टीचा गर्व होतो. पण गर्व करून आपल्याला सोबत काहीच न्यायचं नाही. आणि कुबेर हा यक्षांचा राजा असल्यामुळे तो राजाच होता. आणि भगवान शंकरांनी आपली सेवा खूप करते म्हणून त्याला सोन्याची नगरी दिली. भगवान शंकराच्या कृपेमुळेच मिळाली. कैलास पर्वताच्या पायथ्याला. परंतु एक दिवस कुबेराला सुद्धा गर्व झाला. कशाचा? सोन्याचा. कशाचा? सोन्याचा. आपल्या घरच्या सोन्या नावाच्या पोराचा नाही, सोन्याच्या नगरीचा गर्व झाला. आणि कुबेराने ठरवलं की आपलं एवढं मोठं ऐश्वर्य जे आहे ते भगवान शंकराला दाखवायचंय. आणि कुबेर भगवान शंकराकडे गेला. कुबेर महाराज तिथे जाऊन उभे राहिल्याच्या नंतर भगवंतानी अंतर्ज्ञानाने ओळखलं की कुबेर कशाला आला असेल. जेवणाचं निमंत्रण देण्यासाठी कुबेर महाराज भगवान शंकराकडे गेले. पण भगवान शंकरांनी डोळे बंद केले. डोळे बंद करून ध्यान करण्याचं थोडंसं वेगळंच रूप दाखवलं. डोळे बंद होते. कुबेर महाराज जाऊन उभे राहिले आणि म्हणाले, भगवान तुम्हाला आमच्याकडे उद्या निमंत्रण आहे जेवायचंय. भगवंत ध्यानस्थ आहेत हे त्याच्या लक्षात आलं. आणि लक्षात आल्याच्या नंतर त्याला वाटलं आता भगवंता जर समाधी लागली भगवान शंकराला तर भल्या भल्यांना सुद्धा ती समाधी तुटत नाही, तोडता येत नाही. मग आता आपलं ऐश्वर्य भगवान शंकराला दाखवायचं कसं?
तेव्हा त्यांनी स्तुती करायला सुरुवात केली. ईश गिरीश नरेश परेश महेश बिलेशय भूषण भो सांब सदा शिव शंभो शंकर चरणं मे तव चरणयुगं. शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय. शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय. ईश गिरीश नरेश परेश महेश बिलेशय भूषण भो सांब सदा शिव शंभो शंकर चरणं मे तव चरणयुगं. कृपया देव्य सुमंगल विग्रह या लिंगित वामंग विभो सांब सदा शिव शंभो शंकर चरणं मे तव चरणयुगं. सांब सदा शिव शंभो शंकर चरणं मे तव चरणयुगं. शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय. शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय. कुबेर भगवान शंकराच्या चरणाजवळ जाऊन उभा राहिला आणि कुबेर प्रार्थना करत होता. भगवंताला हजार नावांनी हाका मारत होता. भगवंताची स्तुती करत होता. हे जे स्तोत्र मी आता म्हणते गाते तुमच्या समोर, याला शिव सुवर्ण स्तुती म्हणतात. ही शंकराचार्यांनी गायलेली आहे. पण पुराणामध्ये असं वर्णन आहे की ही स्तुती कुबेर महाराजांनी भगवान शिवशंकराला आमंत्रण देण्यासाठी भगवान शंकराच्या चरणाजवळ गायली होती. जय कैलास निवास प्रमाथ गुणाधीश भूसुरार्चित भो. जय कैलास निवास प्रमाथ गणाधीश भूसुरार्चित भो सांब सदा शिव शंभो शंकर चरणं मे तव चरणयुगं. जनुतक जनुकिं जनुतक कीटतक शब्दैर्नटसि महानट भो सांब सदा शिव शंभो शंकर चरणं मे तव चरणयुगं. सांब सदा शिव शंभो शंकर चरणं मे तव चरणयुगं. शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय. शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय. कुबेर भगवान शंकराला म्हणतो, शंकरा हे महादेवा, एक भक्त तुमच्या चरणाजवळ उभा आहे आणि तुम्हाला फक्त 2 घास खाण्यासाठी आमंत्रित करत आहे आणि अंतःकरणापासून हाक मारत आहे. भगवंता समाधीतून जागे व्हा. अंतःकरण विशुद्धिं भक्तिं च त्वयि सतिं प्रदेहि विभो सांब सदा शिव शंभो शंकर चरणं मे तव चरणयुगं. ऋषिवर मानस हंस चराचर जनन स्थिति लय कारण भो सांब सदा शिव शंभो शंकर चरणं मे तव चरणयुगं. शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय. शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय. शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय. शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय. कुबेर भगवान शंकराच्या चरणाजवळ जाऊन कुबेराने स्तुती केली. भगवंताला असं वाटलं की खरंच माझा भक्त एवढी माझी स्तुती करतो तर काय म्हणणं आहे ते ऐकलं पाहिजे. भगवान शंकरांनी डोळे उघडले आणि विचारलं, बोला काय म्हणताय. तेव्हा कुबेर महाराजांनी सांगितलं, हे पहा, आमच्याकडे तुम्ही, आईसाहेब आणि गणपती बाप्पा, तुम्ही सगळ्यांनी आज कशाला यायचे, जेवायला यायचे. भगवान म्हटले, माझं तर काही येणं होणार नाही, पण तुझी आई जर येत असेल ना तर आईसाहेबांकडे जा. आईसाहेबांकडे गेला कुबेर. माता पार्वतीकडे गेल्याच्या नंतर सांगितलं, आईसाहेब
आईसाहेबांनी डोळे मिटले की याचं काय काम असेल. आता अंतर्ज्ञानाने ओळखलं की कुबेराला आपल्या संपत्तीचा गर्व झालेला आहे आणि कुबेर आपल्याला त्याची संपत्ती, त्याचं ऐश्वर्य दाखवण्यासाठी त्याच्या घरी आमंत्रित करत आहे. ते तर आदिमाया आहेत, त्यांना काही सांगण्याची गरज नाही. ते तर या जगाचं पालन पोषण करतात. पार्वती माता हे जगच त्यांच्या अधीन आहे आणि त्यांच्या अधीन असलेल्या या जगातला एक कुबेर आहे आणि तो पार्वती मातेला म्हणतो आमच्याकडे जेवायला या. परंतु अंतःकरणामध्ये गर्व आहे, त्या काही सामान्य नाहीत. पार्वती माता अजिबात सामान्य नाहीत. त्या तर आदिमाया आहेत, महान आहेत. कशा आहेत सांगू का तुम्हाला? तुम्ही म्हणसाल तेच सांगते. आई गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते गिरिवर विंध्याशिरोधिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते भगवती हे सिद्धिकंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते. पार्वती मातेला आश्चर्य वाटलं की मी या सगळ्या जगाचं भरण पोषण करते, या जगाची काळजी मी घेते, या जगाचं पोषण मी करत असताना या कुबेराला कसला गर्व झाला. पण आता हा शंकराचा भक्त असल्यामुळे आपलाच मुलगा आहे, मग याला कशी अद्दल घडवली पाहिजे. अरे बाबा, मी तर या जगाचं पालन पोषण करते, ती आदिमाया आहे. दुर्वर वर्षिणी दुर्धर दर्शिनी दुर्मुख मर्शिनी हर्षरते त्रिभुवन पोषिणी शंकर तोषिणी किल्बिष मोषिणी घोषरते धनुजनी रोषिणी दितिसुत रोषिणी दुर्मद शोषिणी सिंधुसुते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते. तिलाच आपण जगदंबा म्हणतो. त्याच भवानी मातेनी तुळजापुरात अवतार घेऊन राजे शिवछत्रपतींना शक्ती दिली, तलवार दिली आणि सांगितलं राजे तुम्ही लढा. या तलवारीच्या रूपाने मी तुमच्या सोबत आहे, तुम्ही घाबरू नका. कारण हा जो समाज आहे हा कोणाच्या तरी आधिपत्याखाली अज्ञानाच्या अंधारात घडलेला आहे आणि या समाजाला जर प्रकाशाचं किरण देऊ शकाल राजे तर फक्त तुम्ही देऊ शकाल. म्हणून त्या जगदंबेनी शिवछत्रपतींना शिवाजी महाराजांना तलवार दिली आणि सांगितलं की जे काही दुष्ट आहेत या दुष्टांचा संहार करा, या दुष्टांना निर्दळून टाका आणि जे काही लोक दोषी नसलेले लहान बालक भोळ्या बाबड्या बायका त्यांचा कोणीही वाली नाही. या महाराष्ट्राला कोणीच वाली नसणारा फक्त तुम्ही वाली होऊ शकता राजे. त्याच जगदंबा माता दिवसा ढवळ्या आया बहिणींची आबरू रस्त्यावर लुटणारे यवन मुघल औरंगजेबानी शाहिद खानानी या सगळ्याच लोकांनी या महाराष्ट्रावर धुमाकूळ घातला होता. एकाही माणसाला कोणी वाली नव्हता. त्या काळामध्ये बरेच
मुसलमान झालेत, जातीचं परिवर्तन केलं. जे लोक मुसलमान झाले त्यांना मारत नव्हते, म्हणून या महाराष्ट्राला कोणी वाली नव्हता. आणि भगवान शंकराच्या कृपेने माता जिजाईच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज आले आणि या महाराष्ट्राला एक आधार मिळाला, एक वारस मिळाला आणि एक चांगला सुसज्ज राजा मिळाला. चांगल्या विचाराचा राजा मिळणं हे त्या देशाचं नशीब असतं. सगळ्यांना वाटतं प्रभू रामचंद्रासारखा राजा व्हावा, पण त्या जनतेचंही तेवढं पुण्य हवं असतं. पुण्य असल्याशिवाय राजा आपल्याला चांगला प्राप्त होत नाही. म्हणून ऋषीमुनी यज्ञ करत होते, ऋषीमुनी गावागावात जाऊन नामस्मरण करायला सांगत होते. तसेच आपले सत्य आहेत की गावागावात आपण सार्वजनिक नामस्मरण जेव्हा करतो ना, त्या नामस्मरणाची ताकद मात्र वेगळीच असते. आणि ही ताकद एकमेव एक ज्वाला निर्माण करून दुश्मनाला होरपळण्यासाठी मदत करते. एका माणसाने केलेलं नामस्मरण आणि सामूहिक केलेलं नामस्मरण याच्यामध्ये खूप फरक आहे. का प्रत्येक महाराज आपलं स्वतःचं जीवन उधरून नेऊ शकतो, पण या जगाचा या जनाचा उद्धार व्हावा. तुकोबाराय एकांतात होते, तुकोबारायांना भगवंत भेटले होते, त्यांना गाथा लिहिण्याची काहीच गरज नव्हती. ज्ञानोबारायांना लोकांचा मार खाण्याची काहीच गरज नव्हती. ते त्यांचा आत्मउद्धार करून घेण्याचं त्यांच्यामध्ये सामर्थ्य होतं. पण हा अज्ञानाच्या अंधारात चितपट पडलेला समाज त्यांना पाहवला नाही. बुडते हे जन न देखवे डोळा, म्हणूनही कळवळा येत असे. तसे छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राला वारस मिळाले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी होत्याचं नव्हतं करून टाकलं. पण त्यांच्या मागे ताकद होती कुणाची? आई जगदंब मदंब कदंब वन प्रियवासी आसरते, त्रिभुवन पोषिणी शंकर पोषिणी किल्बिष पोषिणी गोचरते. तनुजनी रोषिणी दिती सुत रोषिणी दुर्मद शोषिणी सिंधु सुते. जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक परदिनी शैलसुते, रम्यक परदिनी शैलसुते, रम्यक परदिनी शैलसुते, रम्यक परदिनी शैलसुते. छत्रपती शिवाजी महाराजांना ताकद देणारी ती जगदंबा. जर छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतलाच नसता, छत्रपती शिवाजी महाराज साधारण नव्हते, भगवान शंकराचा अवतार होते. आई जगदंबा प्रसन्न होती आणि त्या जगदंबेच्या तलवारीतून मिळालेली ताकद आणि हा हिंदूचा वाढलेला पुढचा वंश जर शिवाजी महाराज जन्माला आलेच नसते तो काशी की कला जाती थी, अयोध्या में मस्जिद बनती थी. एक शिवाजी नहीं होता तो सुन्नत सबकी होती थी. विठाला विठाला कुबेर महाराज म्हणतात, आई तुम्हाला तिघांना जेवायला आहे. पार्वती मातेनी विचार केला, आपल्याला जेवायला सांगितलं, पण याच्या मनामध्ये अहंकार आहे. तिळभर जरी होय अहंकार, तिळभर मेरो तो समान
अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. जर माणसाच्या मनामध्ये, तुमच्या आमच्या मनामध्ये जर अहंकाराला जागाच नसेल तर आपल्याला देवत्व प्राप्त होऊ शकते. परंतु एवढी शक्ती आपल्यामध्ये नाही, एवढी शक्ती आपल्यामध्ये नाही. कशी नाही? की जर चालता चालता कोणाचा पाय आपल्याला लागला, चालता चालता जर विटीपासून प्रवास करत असल्या काही महिला दुसऱ्या स्टेशनपर्यंत, काही वडाळ्यावरून बसतात, काही विटी म्हणजे ज्या त्या रूटच्या ज्या असतील तर त्या उतरेपर्यंत भांडणं करतात. का? पाय लागला म्हणून. कशामुळे? फक्त काय? अभिमान. आज दुपारी एका माणसाचा बूट बसमध्ये एका बाईला लागला. आजचीच गोष्ट. तो चढत होता, त्याची जागा पलीकडून होती. मी म्हटलं दादा बूट काढा आणि तुमचे सीट खाली ठेवा. त्याने माझ्याकडे पाहिलंच नाही. त्याच्या बुटाचा धक्का त्या बाईला लागला. ती बाई उठली आणि त्याची कॉलर पकडली. मी म्हटलं काय ताई काय झालं? म्हणे यांनी बूट मारला. अहो म्हटलं त्यांनी असाच म्हणजे मुद्दाम नाही मारला, धक्का लागला तुम्हाला. आणि आपल्याला जर प्रवास करायचा असेल, या जगाच्या बाजारामध्ये जर आपल्याला वावरायचं असेल, व्यवहार करायचा असेल तर एकमेकांचा धक्का लागतच असतो. लक्षात ठेवा. जरी कोणाचा धक्का लागला, चुकून नाही, त्यांनी मुद्दाम मारला तरी राम कृष्ण हरी, जय श्रीराम, हर हर महादेव, काही होत नाही. जेव्हा आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू तेव्हा अहंकाराला कळेल की यांच्याकडे आता आपल्याला थोडी थोडी जागा कमी होत चालली. लीनता, नम्रता हे जीवनाचं सगळ्यात मोठं गुपित आहे. की ज्या माणसाकडे लीनता आहे, नम्रता आहे, तो माणूस कुठेच संकटात सापडला जाऊ शकत नाही. आणि सापडला तरी, हे पहा, आपल्यावर जर संकट आलं तर आपण काय करतो माहित आहे? काय करतो? जोडता का हात तुम्ही? जर एखादं संकट आपल्या समोर उभं राहिलं आपण काय करतो? शेवटचा पर्याय काय असतो महाराज? एक आपल्या हिंदू धर्माची संस्कृती आहे, बरोबर आहे? आपल्या हिंदू धर्माची संस्कृती आहे. काय संस्कृती आहे? की बाबा केवढंही मोठं संकट असेल, डोंगरा एवढं, की मी तुला शरण आहे, तुला काय करायचं ते कर. हात जोडले की काम संपलं. अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. विठाला विठाला. अहंकार घालवण्यासाठी पार्वती मातेने एक शक्कल लढवली. कुठे होतो आपण? कुठे होतो आपण? हा, काय ऐकत होतो? तुम्ही सांगा, कारण आपला दिवस आहे आज. काय ऐकत होतो आपण? कुबेर पार्वती मातेकडे गेला. कशाला? पार्वती मातांनी अंतर्ज्ञानाने ओळखलं की कुबेराला गर्भ झालेला आहे. कुबेर आपल्याला जेवायला बोलत नाही, त्याची संपत्ती दाखवण्यासाठी, त्याचं ऐश्वर्य दाखवण्यासाठी आपल्याला बोलवतो. पार्वती मातेने सांगितलं, हे बघ कुबेरा, आज भगवान शंकर बाहेर जाणार आहेत आणि जरा त्यांची व्यवस्था करायची आहे, त्याच्यामुळे मला काही येणं जमणार नाही. कुबेराने सांगितलं, आईसाहेब, अहो 56 प्रकारचे भोग बनवलेत, ते फक्त तुमच्यासाठी. त्यांनी सांगितलं, एक काम कर, आपल्या गणपतीला घेऊन जा. अहो काय आईसाहेब, एवढ्यांचं जेवण बनवलंय आणि हा गणपती काय खाणार आहे एवढूसा पोरगा? नाही नाही आईसाहेब, म्हटलं याला घेऊन जा. गणपती बाप्पाला हाक मारली, गणेश. गणपती बाप्पा पळत आले आणि विचारलं, काय म्हणताय आईसाहेब? सांगितलं, जा कुबेराच्या घरी जा आणि जेवण करून ये, आमचं येणं होणार नाही, आम्हाला कामं आहेत. गणपती बाप्पा तुरु तुरु पळायला निघाले, त्याच्या मागं निघाले पळत पळत. कुबेराच्या घरी गेले, जेवण केलं, आणा आणा आणा, सगळा स्वयंपाक संपून गेला घरातला, तरी सांगितलं आणा. कुबेराने डोक्याला हात लावला आणि सांगितलं, हा गणांचा, नंदीचा, उंदराचा, महादेवाचा, पार्वतीचा, या सगळ्या लोकांचा स्वयंपाक एवढूशा पोरांनी खाल्ला, याला काही भूतभीत लागलं काय? काय झालं याला? आणि विचारलं, अजून खायचंय का? हो, भूक गेली नाही माझी.
घरातलं न शिजलेलं अन्न सुद्धा गणपती बाप्पाच्या ताटात टाकलं. गणपती बाप्पाने छू मंतर केलं आणि उंदर बोलवले. ते काही कुबेराला दिसलेच नाही आणि ते अन्न फस्त करून टाकलं. सांगितलं आणा. आता कुबेराने हात लावला. ते म्हटलं संपलं. गणपती बाप्पाने रडायला सुरुवात केली आणि सांगितलं मला जर जेवायला दिलं नाही ना तर मी माझ्या आईला सांगेल. चल माझं पोट भरलं नाही, मला जेवायला दे. आणि मोठ्याने रडायला सुरुवात केली. कुबेराला वाटलं आता काय करावं. जर गणपती बाप्पा रडत घरी गेले तर आपली काही सोय नाही. गणपती बाप्पानी म्हणावं कुबेराने मला मारलं. भगवान शंकराचा जर कोप झाला तर आपलं काहीही खरं नाही. कुबेराला घामच फुटला आणि कुबेर महाराज गणपती बाप्पाला सांगितलं बसा बसा, मी तुम्हाला जेवायला आणतो, बसा. कुबेर महाराज पळतच सुटले आणि कुठे गेले माहीत आहे? कुठे गेले? पार्वती मातेकडे गेले, कैलास पर्वतावर. आणि सांगितलं मला माफ करा, तुम्ही गणपती बाप्पाला जेवायला पाठवलं पण त्यांचं पोट मी भरू शकलो नाही. माझ्या घरात जेवढं काही होतं तेवढं त्यांना खायला दिलं तरी त्यांचं पोट भरलंच नाही. आता मी काय करू? पार्वती माता म्हटल्या हे बघ कुबेरा, वाटीत थोडा भात ठेवलेला आहे. काय ठेवलेला आहे? भात ठेवलेला आहे. भात, तो भात घेऊन जा. कुबेर म्हटला बापरे, एवढं खायला घातलं तर गणपती बाप्पाचं पोट नाही भरलं आणि एवढ्या भाताने काय होणार आहे? आता अवघडच आहे. आईसाहेब मला क्षमा करा आणि गणपती बाप्पाचं पोट भरेल असं काहीतरी करा. आईसाहेबांनी सांगितलं वाटी उचल म्हणून सांगितलं ना तुला, चल निघ. थोड्या क्रोधित झाल्या, वाटी उचलली कुबेराने पळत सुटला आपल्या घरी गेला. गणपती बाप्पा रडत होते, मला जेवायला दे, माझं पोट भरलं नाही, मला जेवायला दे. ती वाटी गणपती बाप्पाच्या पुढे नेऊन ठेवली. गणपती बाप्पानी एकच घास खाल्ला आणि तृप्तीचा ढेकर दिला. सांगितलं आता माझं पोट भरलं. विठ्ठल विठ्ठल. की ज्या ठिकाणी माणसाला गर्व होतो आणि जो माणूस गर्व धरून देवाकडे जातो त्याची जीवनामध्ये कधीच तृप्ती होत नाही, कधीही नाही. कारण जो माणूस जन्माला आला त्याला मरायचंय. आपण प्रत्येक दिवशी आपल्या मरणाची आठवण करायची, प्रत्येक क्षणाला आपल्या मरणाची आठवण करायची. आणि ज्या ज्या क्षणाला आपल्या मरणाची आठवण करू ना त्या त्या क्षणाला अहंकार, पाप, क्रोध, लोभ, मोह हे अजिबात आपल्या जवळ सुद्धा उभे राहणार नाहीत भगवान शंकराच्या कृपेने. परंतु आपल्याला त्याची आठवण करावी लागते. परंतु आपण आठवण विसरून गेलो. आपण जन्माला आलो आणि आठवण विसरून गेलो. विसरलो आपण की आपण आलो कशासाठी आणि जाणार कशासाठी, जायचं कुठे, करणार काय. इथे कितीही कमवलं तर आपल्याला काहीही सोबत घेऊन जायचं नाही. मग आपण काय केलं पाहिजे? आपल्या हिंदू धर्मासाठी 18 पुराणे सुव्यासस्य वचनम दुयम. 18,000 पुराण श्री व्यासानी आपल्यासाठी निर्माण करून ठेवले. आणि या 18,000 पुराणाचे 4 लाख श्लोक आहेत. किती आहेत? 4 लाख श्लोक आहेत. ब्रह्मांड पुराण, वैवर्त पुराण, शिवपुराण, भागवत महापुराण, पद्मपुराण आणि स्कंद पुराण. स्कंद पुराणाचे सगळ्यात जास्त श्लोक आहेत. 81,100 श्लोक आहेत स्कंद पुराणाचे. पद्मपुराणाचे 55 श्लोक आहेत. परंतु आपण कधी त्याच्याकडे पाहतच नाही ना. आपल्याला त्याच्याशी काहीच घेणं नाही. जन्माला आलो. आता जर एखाद्या हिंदू धर्माच्या पोराला विचारलं का रे बाबा भगवद्गीतेमध्ये किती श्लोक आहेत, आपले किती मुलं योग्यतेने उत्तर देतील असं तुम्हाला वाटते? नाही देऊ शकणार. कारण गीता हा आपला धर्मग्रंथ आहे. गीता हा आपला धर्मग्रंथ आहे आणि तो प्रत्येक हिंदूच्या माणसापर्यंत, लेकरापर्यंत पोहोचला पाहिजे. त्याच्यातले विचार प्रत्येकापर्यंत पोहोचले पाहिजे. जीवन जगायचं कसं, आपल्यावर आक्रमण जर शत्रूंनी केलं तर आपण त्याच्यावर कसं वागायचं आणि कसं युद्ध करायचं हे भगवंताने अर्जुनाला सांगितलेलं आहे. हे तुम्हाला सांगण्याची
गरज नसावी. भगवद्गीतेमध्ये किती श्लोक आहेत, परंतु कुराणामध्ये कुठे काय आहे? कुराणामध्ये कुठे काय आहे? तुम्ही केवढेही लहान पोराला विचारा मुसलमानाच्या, तो सांगितल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे आपल्या हिंदू धर्माचं, की जेणेकरून फक्त आपण जन्माला आलो, खाणे पिणे मजा मारणे आणि मरून जाणे, याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही. याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही. परंतु या ऋषीमुनींनी एवढा साठा, एवढा ठेवा आपल्यासाठी सांभाळून ठेवला. आणि या धर्मग्रंथाच्या आधाराने आपण आपलं जीवन चांगल्या मार्गाने मोक्षापर्यंत जाऊ शकतो. कशामुळे? फक्त या ग्रंथामुळे, संतामुळे, तीर्थामुळे, व्रतामुळे. ग्रंथात ग्रंथ तुम्हाला माहित आहे का? ग्रंथात ग्रंथ ज्ञानेश्वरी, ग्रंथात ग्रंथ ज्ञानेश्वरी, तीर्थात तीर्थ काहीच नाही, पंढरी, तीर्थात तीर्थ पंढरी. आणि जे काही वेगळे वेगळे संप्रदाय आहेत, आणि संप्रदायात संप्रदाय काय? वारकरी विठ्ठल विठ्ठल या संप्रदायाला श्रेष्ठत्व का निर्माण झालं? या वारकरी संप्रदायाला महानता का निर्माण झाली? या वारकरी संप्रदायाचं एक वैशिष्ट्य आहे. ते वैशिष्ट्य काय आहे म्हणाल तर सगळ्यांनी यायचं. खट या विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदा भेद भ्रमा मंगळ. ऐका जी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. की जेणेकरून संप्रदाय सांगतो की हे जगच विष्णुमय आहे. आम्ही सगळ्या ठिकाणी आमच्या देवाला पाहतो. भगवंत सांगतात ना अर्जुनाला, सर्वस्यच्या हृदि सन्निविष्टो मतस्मृती ज्ञानमपोहनंच वेदे सर्वैरहमेव वेदो वेदांत कृतेद विदेचाहम. अर्जुनाने विचारलं भगवंताला की हे देवा, तुला आम्ही कुठे शोधायचं, कसं शोधायचं, सामान्य माणसाने तुझ्यापर्यंत कसं पोहोचायचं? भगवंतानी सांगितलं, अर्जुना मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. आणि ज्या दिवशी मी त्या माणसाजवळ नसेल, ज्या दिवशी मी ज्याच्या हृदयात नसेल, त्या दिवशी त्याच्या हृदयाचे ठोके बंद पडतील आणि तो माणूस माझ्याकडे येईल. विठ्ठल विठ्ठल म्हणून जीवनामध्ये देवाची आराधना करा. तुमच्या परम भाग्याने पुण्याईने भगवान शंकराच्या परिसरात तुम्हाला वास्तव्य मिळाले. या परिसरात तुम्ही राहता, जेणेकरून तुम्ही मंदिरात जरी जाऊ शकला नाहीत तर दिवसभर भगवंताला आपल्या हृदयात साठवा की देवा, मी आज दर्शनाला आली नाही रे, आज सोमवार होता पण भगवान शंकराचं दर्शन झालं नाही. स्मरण करा, सगळं सोडून द्या. कारण या जगामध्ये आपल्याला राहायचंय. किती दिवस राहायचंय? किती दिवस राहायचंय? किती दिवस? 2 दिवस. तुम्ही म्हणाल असे कसे 2 दिवस? आता आपल्याकडे वेळ कमी आहे, पण ब्रह्मदेवाचा एकही दिवस होत नाही. तेवढेच दिवस आपल्याला इथे राहायचंय. दुनियादास महाराजांचं एक पद आहे, 2 दिवसाचा दुनियेत तू पाहुणा, बोल गर्वाचे बोलू नको रे कुणा, बोल गर्व
तुझं काहीच नाही. हे शरीर सुद्धा तुझं नाहीये. या शरीरातून जर आत्माराम निघून गेला, प्राण निघून गेला, जातो. काय होतं? जातो. जीव गेला म्हणतात का जीव मेला म्हणतात? काय म्हणतात? तुमच्याकडे काय म्हणतात? जीव गेला म्हणतात का मेला म्हणतात? जातो. कुठे जातो? जिथून आला तिथे जातो. मग आपण कुठून आलो, कुठे जायचं, हे जर रोजच्या जीवनामध्ये स्मरण केलं, आठवलं, अजिबात भांडणं होणार नाहीत. घरातही भांडण होणार नाही, आपसातही भांडणं होणार नाही. समजुनी उमजुनी वेडा तू झाला कसा, समजुनी उमजुनी वेडा तू झाला कसा, गुंतला माया जाळीत तू भला मानसा, गुंतला माया जाळीत तू भला मानसा, गुंतला माया जाळीत तू भला मानसा. दुनियादास महाराज म्हणतात, अरे समजून घे आणि हे मायेचं जाळं तोडून भगवंताची भक्ती कर. मनाला समजून सांग, हे म्हणा इथे राहण्याचे जास्त दिवस नाहीत. जोपर्यंत तारुण्य आहे तोपर्यंत तू जे काही म्हणशील ते करू शकतो. पण ज्या दिवशी खोबऱ्याची वाटी झाले असे मुख, गळत असे नाक लोष्मपुरी, शेजारी म्हणती मरे नका मेला, आणिला कंटाळा तेने आम्हा. घरातल्या माणसांना नाही तर एक दिवस तुझा कंटाळा शेजाऱ्या पाजाऱ्यांना सुद्धा येणार आहे. आणि तुला जर वाटत असेल की शेजाऱ्या पाजाऱ्यांनी आणि घरातल्या माणसांनी हाडहाड करू नये, तर काय कर, वेडा कर भक्ती तुला मिळेल मुक्ती, वेडा कर भक्ती तुला मिळेल मुक्ती. नाही मिळणार नरजन्म तुला पुन्हा, नाही मिळणार नरजन्म तुला पुन्हा. दोन दिवसाचा दुनियेत तू पाहुणा, दोन दिवसाचा दुनियेत तू पाहुणा. बोला गर्वाचे बोलू नको रे पुन्हा, बोला गर्वाचे बोलू नको रे पुन्हा, बोला गर्वाचे बोलू नको रे पुन्हा, बोला गर्वाचे बोलू नको रे पुन्हा. जेणेकरून आपल्याला जर वाटत असेल की आपण 2च दिवस या दुनियेत राहणार आहे, हे पा गर्वाने कोणाचंही चांगलं झालं नाही, अहंकाराने कोणाचंही चांगलं झालं नाही. ऐसा रावण देखो लाखो संपत्ती, 14 लक्ष नातू और 14 लक्ष नाती. एक दिन ऐसा आया कोई भी नहीं करने वाला था दियाबती, की दिवा लावायला सुद्धा घरात कोणी राहिलं नाही. कशामुळे? फक्त अहंकार होता. मी आहे तर कोणीच नाही, माझ्याकडे सगळं आहे. 33 कोटी देव बंदीखान्यात ठेवणारा रावण एक दिवस आपल्या मरणाच्या रणांगणात पडल्यावर भगवान प्रभू रामचंद्राकडे जगण्याची भीक मागत होता. तो काही सामान्य माणूस नव्हता, भगवान शंकराचा भक्त होता रावण. रावण खूप महान होता, भगवान शंकराची भक्ती करत होता. एकदा रावण रोज भगवान शंकराला 1008 कमळ वाहत असे, रोजची भक्ती सेवा पूजा. एक दिवस एक कमळ कमी पडलं, एक कमळ कमी पडलं तर भगवान शंकराला आपलं मुंडकं कापून वाहिलं. कशावर? पिंडीवर. शिरकमळ, कमळाच्या जागेवर हे कमळ वाहिलं, शिरकमळ. म्हणून भगवान शंकरांनी वर दिला की ज्या काळामध्ये तुझं डोकं मुंडकं छाटल्या जाईल त्या काळामध्ये तुला हजारो डोके निर्माण होतील. एवढा शक्तिशाली होता, भगवंताची भक्ती करत होता. कशी करत होता सांगू का तुम्हाला? माझ्या भाषेत सांगते. जटाटवी गलत जलत प्रवाह पावित स्थले, गलेवलंब्य लंबितांभुजंग तुंग मालिका, डमट 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 डमन्नी नाद
चकार चंड तांडवं तनोतु न शिव शिवम् जटाकटा संभ्रम भ्रमन्निलिम्प निर्झरी विलोल विच्चिवल्लरी विराजमान मूर्धनि धगत 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 ज्वलल्ललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखरे प्रति प्रतीक्षणं मम धराधरेंद्र नंदिनी विलास बंधु बंधुरस पुरदिगंत संतती प्रमोदमान मानसे कृपा कटाक्ष धोरणी निरुद्ध दुर्धरापदी क्वचित् दिगंबरे मनो विनोद मे तु वस्तुनि क्वचित् दिगंबरे मनो विनोद मे तु वस्तुनि क्वचित् दिगंबरे मनो विनोद मे तु वस्तुनि. अशी भक्ती होती कोणाची? तुम्हाला काय कळलं याच्यातलं खरं सांगा. ज्याला कळलं असेल त्याने हात वर करा. अशी महान भक्ती होती कोणाची? रावणाची. तरी सुद्धा ज्या वेळेला अंतकाळ आला त्यावेळेला तडफडून मरावं लागलं, घरच्यांच्या माघारी मरावं लागलं. फक्त नामस्मरण केल्यामुळे, भक्ती केल्यामुळे भगवंताच्या जवळ, भगवंताच्या चरणाजवळ जीव गेला. एवढंच भाग्य. कशामुळे? नामस्मरण केल्यामुळे. आणि तेच नामस्मरण आपले भगवान शंकर करतात. राम 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 नाम तारकम. राम 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 नाम तारकम म्हणा. राम कृष्ण वासुदेव भक्ती मुक्तिदायक. राम कृष्ण वासुदेव भक्ती मुक्तिदायक. जानकी मनोहरम सर्वलोकनायकम. जानकी मनोहरम सर्वलोकनायकम. मारुदादि पुण्यदीप सर्गनाम सुंदरम. राम 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 नाम तारकम. राम 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 तारकम. राम 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 नाम तारकम. राम 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 तारकम. राम कृष्ण वासुदेव भक्ति मुक्तिदायक. राम कृष्ण वासुदेव भक्ति मुक्तिदायक. हेच वारकरी संप्रदायाला एक प्रमाण आहे. भजन करी रामपूजी सदाशिव. हा, भगवान शंकरांनी सुद्धा राम नामाचा जप केला. आपल्या ग्रंथामध्ये आणि आपल्या मराठी भाषेमध्ये साम्य येत नाही. कसं साम्य येत नाही सांगू का तुम्हाला? भगवान शंकरही प्रभू रामचंद्राचा जप करत होते आणि रामचंद्रही भगवान राम कोणाचा जप करत होते? कोणाचा? नमः शिवाय ओम हर हर भोले. हा, परंतु याच्यामध्ये तुम्हाला ग्रंथाचं आणि आपल्या मराठी भाषेत साम्य कसं येत नाही ते सांगते तुम्हाला. आपल्याकडे काय म्हणतात? जुनं. आणि त्याला अनुसरून कुठला शब्द आहे? जुनं. हा, जुनं. जुनं पुराण म्हणतात. काय म्हणतात? जुनं पुराण. जुनं जुनं होत असेल, पण आपले जे पुराण आहेत, आपले जे 18 पुराण आहेत, ते कधीही पुराणे होत नाहीत. पुराण कशाला म्हणतो आपण? जुनं झालं त्याला काय म्हणतो आपण? पण आपले पुराण कधीही जुने होत नाहीत. त्याच्यामधलं नामस्मरण, त्याच्यामधलं ज्ञान कधीही जुनं होत. हां, ते तर हरू म्हणे नेनिजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखीजे. गीता तत्व जे रोज नव देतात, रोज आपल्याला नव देतात. रोज पुरा नवम भवती, की रोज काहीतरी वेगळं. ज्ञानेश्वरीमधून प्रत्येक
वाचकाला, प्रत्येक भक्ताला, प्रत्येक पारायणकर्त्याला जे ज्ञानेश्वरीवर प्रेम करतात त्या एका ओवीतून अनेकांना वेगळा वेगळा अर्थ दिसतो. का? पुरा नवम भवती, त्याच्यामधून नवीन नवीन काहीतरी मिळतं. म्हणून भगवान शंकरांनी सांगितलं की पार्वती, याच्यामध्ये काहीतरी नित्य नूतन देखीजे, की नित्य नूतन रोज जरी पाहिली ना भगवद्गीता तर त्याच्यामधून आपल्याला नवीन नवीन काहीतरी घ्यायला मिळेल, नक्कीच मिळेल. म्हणून आपल्या मनाला इकडे तिकडे भटकवल्यापेक्षा एकाग्र चित्ताने देवाच्या चरणाजवळ ठाम ठेवा आणि सांगा मनाला की याच्याशिवाय काही पर्याय नाही. पॉवर ऑफ द गॉड इज ग्रेट इन द वर्ल्ड. या विश्वामध्ये माझ्या देवाची एवढी मोठी शक्ती आहे की त्या शक्तीला या त्रिभुवनामध्ये म्हटल्यापेक्षा सप्तपाताळामध्ये कोणतीही जोड लागू शकत नाही. म्हणून आपण त्यांच्याकडे जायचं, भगवान शंकराला भजायचं. तेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात की तुम्हाला काय पाहिजे, जे पाहिजे असलं ते कोणाकडे मागा, भगवान शंकराकडे मागा. सगळ्यात अगोदर देणारा देव. म्हणून ज्यांची ख्याती विख्यात आहे, जगविख्यात, जगत विख्यात आहे, त्रिभुवनात ज्यांची ख्याती आहे की जे मागितलं ते देतो, त्यांचं नाव काय? महादेव. जे चित्ती जया वासना पुरवणे त्याच क्षणाला, ज्या क्षणाला आपण तनाने, मनाने, धनाने नाही गेला तरी चालेल, तुमचं धन तुमच्या पोराबाळांनाच राहू द्या. पोराबाळांना धन ठेवलं तरी ते काय आपलं साध्य करतील याचा विश्वास नाही. तुमच्याकडचं मला माहीत नाही, पण जेवढं तुम्ही लेकरांसाठी धन कबूल ठेवाल, जेवढं ठेवाल तेवढे पोरं रस्ते सोडून बाजूला पळतात. का? आपल्या बापानी कमवून ठेवलेली इस्टेट, त्याची नसणारी किंमत ती किती दिवसात जाईल तरी ती घालवण्याची त्यांच्यात येते हिम्मत. त्यांना कोणी अडू शकत. एकदा त्यांच्यामध्ये मद भरला, त्यांच्यामध्ये तारुण्य आलं तर ते धनांध होऊन आई वडिलांपासून लांब जातात. बरेच मुलं आई वडिलांचीच कमाई असते. तुमच्याकडचं मला माहीत नाही, पण मला जे अनुभव आहे ते मात्र मी नक्की सांगेन की आपल्या आई वडिलांनी आपण जसं आपल्या पोरांना सांभाळतो जीवाच्या आत, तसं आपल्यालाही जीवापेक्षाही
जास्त लाड केला आपला, त्यांच्या जीवाला मारलं त्यांनी कधी काळी. एखाद्या बापाला जर 2 रुपयाचं काही बाजारात घेऊन खाण्याची इच्छा झाली असेल ना, तर त्या बापाने घेऊन खाल्लं नाही, अजिबात नाही. हेच जर नेलं ना तर माझा पिंट्या खाईल, माझ्यासमोर खाऊन खाऊन उड्या मारून मारून खाईल आणि खाऊन खाऊन हसेल, तेव्हा बापाच्या चेहऱ्यावर हास्य दिसेल. आपल्या बापानी आपल्यासाठी किती कष्ट भोगले आणि आपल्या आईने आपल्यासाठी किती कष्ट भोगले हे तुम्हाला पोरं झाल्यावर कळेल आणि कळतही असेल की आपल्या पोराला हे असावं, ते असावं, ते असावं, अशी प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते. तशी देवाची इच्छा असते की माझ्या भक्ताला सगळं काही मिळावं. त्रिभुवनातली सुख भगवान शंकर आपल्या चरणाजवळ आणून ठेवतील, पण कधी आपण त्यांच्या समोर समर्पक भावाने गेलो, समर्पण स्वीकारलं, त्यांच्या चरणाजवळ जाऊन बसलो, तेव्हा भगवान शंकर आपल्याला काहीही कमी पडू देणार नाहीत. आणि त्यांची एक इच्छा आहे, भगवान शंकराची पण एक इच्छा आहे की प्रत्येक पोरांनी आपल्या आईबापांची सेवा करावी. पुंडलिका डिडेकर ऑफ हिज फादर अँड मदर, जशी पुंडलिकरायाने आपल्या मायबापाची सेवा केली ना तशी प्रत्येकाने करावी. पुंडलिकरायाच्या सेवेच्या बळावर भगवान श्रीहरीला वैकुंठावरून या भूतलावर यावं लागलं. कशामुळे? फक्त सेवेमुळे. सेवेत जेवढा मेवा आहे तेवढा कशातच नाही. तुम्ही महादेवाच्या मंदिरात नाही आलात तरी चालते, पण आपल्या आईवडिलांच्या चरणाजवळ महादेव पार्वतीला बघा, कारण ते या जगातून निघून गेले एकदा की पुन्हा या जगात तुमचं हित करणारं कोणीही सापडणार नाही. जे आपल्याकडून कोणतीच इच्छा न ठेवता प्रेम करतात त्याला फक्त मायबाप म्हणतात. आणि मायबाप अशांनाच लाभतात ज्यांचं भाग्य उज्ज्वल असतं, त्यांनाच मायबाप मिळतात लंबे शेवटपर्यंत. तशी मी भाग्यवान आहे. माझे बाबा माझ्याजवळ आळंदीला राहतात. माझ्या बाबांचं 88 वर्षाचं वय आहे, माझी आई 70 वर्षाची आहे, पण अजून कणकण आहेत. मला 53 वर्ष झालेत, अजून आम्हाला कोणालाच चष्मा नाही. माझ्या आईला सुद्धा नाही, माझ्या वडिलांना पण नाही. बाबा आहे का कोणाला चष्मा? बाबा येतात माझ्याकडे आळंदीला, महाराज पण येतात. आम्हाला कोणालाही चष्मा नाही, आम्हाला कोणालाही कुठलाच रोग नाही. फक्त आमचं एक अंतकरणाने आम्ही आळंदीला सिद्धेश्वर भगवंताच्या चरणाजवळ आहे, माऊली ज्ञानोबरायांच्या चरणाजवळ आहे. म्हणून देव काय देत नाही, देव प्रत्येक गोष्ट देतो. जे चित्ती जया वासना पुरवणे त्याची क्षणा. 97 पासून अनाथ मुलं सांभाळते आळंदीमध्ये, 97 पासून. पण आतापर्यंत जीवनात उपाशी झोपण्याची वेळ माझ्या माऊलीने माझ्यावर कधीच येऊ दिली नाही. माझ्या सिद्धेश्वर भगवंतांनी असा एकही दिवस माझ्या जीवनात आणला नाही की त्या दिवशी मी पोरं घेऊन उपाशी झोपली, अजिबात नाही. 97 सालापासून आळंदीत सेवा करते. हे पोरं आळंदीत असतील, आळंदीत मला कोणीही ओळखत नाही. माझा जो परमार्थ आहे तो असा उघडा नाही, अजिबात नाही. का उघडा नाही तुम्हाला सांगते. आपण जे करतो ते जर उघडं केलं तर त्याचं फळ अजिबात आपल्याला भेटत नाही. या आळंदीतल्या पोरांनी माझं नाव सुद्धा ऐकलं नसेल. ऐकलं बाबा? मला कधी पाहिलं? मी सकाळी 5:30ला मंदिरात जाते, 6:30 पावणे 7ला घरी येते, पुन्हा उद्याच जाते, आळंदीत परत जात नाही. मग माझे लेकरं आणि त्यांना शिकवणं, माझा हरिपाठ, जे काही माझं दिवसभराचं असेल चिंतन, ते त्यांच्याबरोबर सुरू. म्हणून भगवंत काय देत नाही. भगवान सिद्धेश्वराला एकदाच मागितलं. आळंदीची वारी होती, गजानन महाराजांच्या मंदिरात अनिल तापकीच्या रूममध्ये राहायला होती. 99 सालातली गोष्ट आहे. माझे आई वडील आले आणि रात्रीला ती बाई आली, अनिल तापकीरची सासू. ती म्हटली, ए दार उघड ग. मी म्हटलं का? ती म्हटली, हे चपला आणि बूट कोणाचे आहेत? मी म्हटलं, अहो काकू माझे आई वडील आले. नाही, ही रूम फक्त एकाच माणसासाठी दिली आहे आणि मी रूम फक्त आई वडील येणार होते म्हणूनच, नाही तर मी आश्रममध्येच राहत होती. मला रूमची काही गरजच नव्हती. माझ्या बाबांनी 2 दिवस जेवणच केलं नाही. मला वाशिम गाडीत बसून दे, मला राहायचं नाही. 2 दिवस जेवलेच नाही माझे बाबा. आणि मग सिद्धेश्वराच्या चरणाजवळ गेली. देवाला काही मागू नाही, तरी पण माझ्या अज्ञानाने मी मागितलं की देवा, आश्रम आहे रे,
आश्रममध्ये तेव्हा फक्त मुलीच होत्या आणि मुलीमध्ये माझ्या वडिलांना सुद्धा ठेवू शकत नव्हती, कारण तो नियमाचा भंग होऊ नये म्हणून माझी आई राहायची, पण माझ्या वडिलांना राहता येत नव्हतं. सिद्धेश्वर भगवंताच्या चरणाजवळ गेली, देवाला फक्त एवढंच मागितलं की माझे मुठभर हाडं टाकणे एवढी जागा देवा मला दे. मागितलं, मी मागितलं असं नाही, तेवढं देवाला मागितलं. सुखी ठेव असं वगैरे काही मागत नाही, दुसरं काही मागितलं नाही, पण तेवढं मागितलं माझ्या आज्ञानाने मागितलं, कारण जे माझ्या आईवडिलांचे हाल झाले ते मला सहन झाले नाही. आणि भगवान शंकराने अशी कृपा केली की माझी कोणतीही लायकी नसताना आत्ता सध्या 5 मजली घर मला आळंदीत दिले. आश्रम माझा 4 मजली आहे. विठाला 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 विठाला. मी पैसे ठरवून कधीही कीर्तनाला जात नाही. बाबा तुमच्याकडे 2 वेळा आली, एवढे दिले का सुद्धा म्हणत नाही. मला कोणी 500 रुपये जरी दिले तरी मी माझ्या भाड्याने जाते आणि भाड्याने येते. तुमच्या माहितीसाठी सांगते, मी पैशासाठी सेवाच करत नाही. कारण 2019 मध्ये माझा ॲक्सिडेंट झाला. 11 ऑगस्टला पांडुरंगाची एकादशी होती आणि मी देऊला चालली होती. प्रत्येक वारीला मी देऊला जायची, पांडुरंगाची शुद्ध एकादशी असेल तेव्हा. आणि कुदळवाडी चौकात 11 ऑगस्टला सकाळी 6 वाजता 2019 मध्ये मला एका कारवाल्याने माझ्या ॲक्टिवाला धडकलं. डाव्या साईडनी तो असा टेकड्यावर आला आणि धडकलं की माझा हात मोडला, माझा पाय मोडला, माझे 2 बोटं पण गेले, बांगड्या फुटल्या, काच इथे घुसला. पण त्या चौकात उचलण्यासाठी मला कोणीच नव्हतं, गाडीवाला निघून गेला. मी उठायचा प्रयत्न करत होती पण मला उठता येत नव्हतं. तेव्हा मला कळलं की आपलं आता काही खरं नाही. पण देवाच्या कृपेने, भगवंताची कृपा झाल्यावर कोणी ना कोणी भगवंत देते. मग पोलिसांनी मला दवाखान्यात चालवलं. पोलीस म्हटले ससूनला नेऊन टाका. मी म्हटलं हे पहा, मला ससूनला वगैरे नेऊन टाकू नका, मला चांगल्या दवाखान्यात न्या. आता माझ्याकडे काहीच नाही, 1 रुपयासुद्धा नाही, पण तुमचा 1ही रुपया मी ठेवणार नाही. कारण माझ्या लेकरांना आणि माझ्या आईवडिलांना आज माझी गरज आहे. माझे लेकरं घरी एकटेच आहेत आणि लहान आहेत. जर तुम्ही मला ससूनमध्ये नेऊन टाकाल तर तिथे जर पेशंट जास्त तडफडत असेल तर माझ्या माहितीप्रमाणे तिथे इंजेक्शन देऊन मारून टाकतात. बेवारस पेशंट असेल तर त्याला मारून टाकतात, त्याला कोणी विचारायलाच नसेल तर. ही मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. मग त्यांनी मला चांगल्या दवाखान्यात नेलं, सोमटणे फाट्याकडे. आणि डॉक्टर म्हणायचं तुम्हाला चालता येणार नाही. मी फक्त माझं काहीच नाही, सगळ्या दवाखान्यात माझा एकच गजर, माऊली माऊली माऊली. ते म्हणे पहिला पेशंट आला एवढा वेडा, दुसरं काहीच नाही. रात्रंदिवस माऊली फक्त. जेव्हा माझ्या हातापायात रॉड टाकले तेव्हा जाळ लावडा एवढा आग होत होती हातापायामध्ये. 18 महिने एकच जागेवर होती. परंतु मला माझ्या सिद्धेश्वर भगवंतांनी, ज्ञानोबारायांनी, तुकोबारायांनी आणि पंढरीच्या पांडुरंगाने परत एवढी ताकद दिली, मी जशी होती तशीच झाली. म्हणून मला काहीच कमी नाही, मी कोणाला काहीच मागणार नाही. माझं एवढं आयुष्य जाता जाता मला काळाच्या जबड्यातून सोडून घेणारे माझे ज्ञानोबार आहे, तुकोबार आहे. अजून त्यांनी मला काय द्यावं? विठाला विठाला विठाला. हा माझा अनुभव आहे. जे चित्ती जया वासना. देवाला जीवाची भीक मागितली नाही, फक्त एवढंच म्हणत होती, देवा मला जर एवढा त्रास होणार होता ना सिद्धेश्वरा, माऊली ज्ञानराजा, तर मला त्या क्षणाला मरण का नाही आलं. पण जे मला तज्ज्ञ लोक आळंदीतले भेटायला आले, आमचे एक जाधव बाबा, डॉक्टर बाबा आहेत, ते म्हटले ताई तुमच्याकडून अजून भगवंताला काहीतरी सेवा करून घ्यायची असेल म्हणून तुम्हाला देवाने अजून पुढचं आयुष्य शिल्लक दिलं. मग आता दुसरं काहीच करू नका. मग मी आता दुसरं काहीच करत नाही, अजिबात काहीही करत नाही. आणि तुमच्या माहितीसाठी सांगते, संस्थांचा जर असा कार्यक्रम असेल, सार्वजनिक कार्यक्रम असेल, तर गाडी घेऊन कधीच जात नाही. कारण समोरच्या माणसाला वाटते गाडी घेऊन गेल्यावर किती पैसे द्यावेत, बरोबर आहे. बाबांच्या इथे पहिल्या वर्षी गाडी आणली, त्यांनी मला 5,000 रुपये दिले. माझ्या गाडीला 11,000 रुपये लागले. माझी गाडी सफारी आहे, ड्रायव्हरला धरून 11,000 रुपये लागले.
दुसऱ्या वर्षी गाडी घेऊन आली नाही, बसनी आली. कारण देवाने माझं शरीर पुन्हा धष्टपुष्ट केलं ना, चांगलं केलं ना मला. मी 2 दणके घेऊ शकते आणि देऊ पण शकते. कारण मग देवाने धष्टपुष्ट केलं. जे चित्ती जया वासना पुरवणे त्याची क्षणा. देवाने मला जसं होतं तसं केलं. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. म्हणून महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगा, जे चिंती दया वासना, जे चिंती दया वासना, पूर्ण करायची असेल असं वाटत असेल तर 1 लोटा जल समस्या का हल. देवाला जर तांब्यावर पाणी जरी टाकलं ना, पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्ता प्रयच्छति. भगवंतानी अर्जुनाला सांगितलं, अर्जुना त्याच्याकडे काही जरी नसेल ना, पान वाहिलं, फूल वाहिलं, पाणी वाहिलं, तरी मला ते खूप मोठं आहे. तसं भगवंताला तुम्ही 1 बेलाचं पान वाहिलं, त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रंच त्रयायुधम त्रिजन्म पाप संहारम बिल्वपत्रम शिवार्पणम. की 3 जन्माचं पाप नष्ट होते. 3 पानाचा बेल जर भगवान शिवाला अर्पण केला तर 3 जन्माचं पाप नष्ट होते, असं बिल्वाष्टक सांगते. की जेणेकरून भगवंताच्या चरणाजवळ तुम्ही आलात तनानी मनानी धनानी भक्तीनी भावानी, तर आज या ठिकाणी भगवंताला सांगा की आम्ही सगळा समर्पण तुझ्या चरणाजवळ, आमचं सगळं समर्पण आहे. आज गजानन महाराजांचा प्रगट दिन आहे आणि आपल्या इथे गजानन महाराजांचं मंदिर सुद्धा आहे. गजानन महाराजांची 100 कितवी माहीत आहे? 47वी. कितवी? 47वी. आज जयंती म्हणजे प्रगट दिन म्हणू आपण, प्रगट दिन आहे. आणि त्या प्रगट दिनाच्या निमित्ताने सगळ्याच मंदिरावर गजानन महाराजांचे कार्यक्रम चालू आहेत, साजरे होत, प्रगट दिनाचे कार्यक्रम साजरे होत आहेत. म्हणून आपणही गजानन महाराजांचा थोडा जप करू, गजानन महाराजांच्या चरणाजवळ थोडंसं लीन होऊ आणि जप करू. सगळ्यांनी टाळी वाजवायची आणि भजन करायचं. गजानना गजानना शेगावीचा राणा स्वामी गजानना, गजानना गजानना शेगावीचा राणा स्वामी गजानना, गजानना गजानना शेगावीचा राणा स्वामी गजानना, गजानना गजानना शेगावीचा राणा स्वामी गजानना. गजाननाची आवड मोठी धावत आलो दर्शनासाठी, गजाननाची आवड मोठी धावत आलो दर्शनासाठी, गजानना गजानना शेगावीचा राणा स्वामी गजानना, गजानना गजानना शेगावीचा स्वामी राणा गजानना, गजानना
मनाने थोडे डोळे बंद करा आणि समजा तुम्ही शेगावात आहेत. गजानन महाराजांचं दर्शन घ्या. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल पंढरीनाथ ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज की जय. विठाला विठाला गजानन महाराजांनी गजानन बाबांनी या शेगावामध्ये येऊन कुठलं कोण आहे हा परिचय न देता या समाजाला असा संदेश दिला की जीवनामध्ये अमूल्य असणारा वेळ एकही क्षण वाया घालवायचा नाही आणि अन्नाचा एकही कण वाया घालवायचा नाही. हे तुम्हाला माहित आहे ना. काय केलं गजानन महाराजांनी? शीत वेचून खाल्ले. कुठले? पात्रवाळीचे पात्रवाळे जेवून लोकांनी टाकलेले. म्हणून गजानन महाराजांनी या समाजापर्यंत हा संदेश पोहोचवला आणि सांगितलं की बाबा रे, जीवनातल्या अमूल्यवान वेळेची क्षणाची नासाडी करू नका आणि जीवनामध्ये जे काही आहे जीवन जगण्यासाठी जे लागतं, अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणी जे यज्ञ कर्म, की याची सुद्धा नासाडी करू नका. याचा एकही कण वाया घालू नका. कारण ज्या क्षणाला आपली भूक पोटामध्ये तयार झाली, क्षुधा जेव्हा आपल्या पोटामध्ये आली तेव्हा काय खावा असं वाटतं. काहीही खातं माणूस भूक लागल्यावर बरं का. शिळे तुकडे असू द्या, खराब झालेला असू द्या, चपात्या चिकट होऊ द्या, बुरा आलेल्या असू द्या, पण भूक लागल्यावर माणूस नक्की खातं. पण पोट भरल्यावर चांगलं अन्न सुद्धा माणसं फेकून देतात. म्हणून गजानन महाराजांनी या समाजाला हा संदेश दिला की अन्नाचा क्षण आणि आयुष्यातला क्षण आणि अन्नाचा कण अजिबात वाया घालू नका. म्हणून आज त्यांचा प्रगट दिन आहे. सगळे लोक शेगावमध्ये आहेत, पण आपणही त्यांच्याच दरबारामध्ये आहे असं समजा. आपणही त्यांच्याच दरबारामध्ये असं समजा आणि सगळ्यांनी टाळी वाजवायची आणि यांच्याबरोबर विठोबा रुक्माई भजन म्हणायचं. शिवशंकर जे चित्ती जया वासना पुरवणे ते चिक्षणा याती कुळ न पाहे काही वास कैलासी त्या देई जे चित्ती जया वासना पुरवणे त्या चिक्षणा एका जनार्दनी सोपे शिवनाम पवित्र जपे जे चित्ती जया वासना पुरवणे ते चिक्षणा विठ्ठल विठ्ठल भगवान
अभावी जसं बोलता आलं तसं बोलण्याचा प्रयत्न केला. करविली तैसी केली कटकट, वाकडी का नीट देव जाणे. परंतु आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी मला निमंत्रित केलं ते आपले रायपूरचे सरपंच दादा. त्यांचं नाव काय मला माहीत नाही. काय? हां, श्रीकृष्ण वाहेकर, आमचे बाबा महाराज आणि इथे असलेली सगळीच उपस्थित तुम्ही मायबाप सगळीच मंडळी आणि आमचे ठोकळ महाराज मेकरला आली. त्यांना फोन केला. ते म्हटले बाई मी काय वलाण्याला का कलाण्याला आहे म्हटले, मला यायला वेळ लागतो, अर्धा तास थांबलं तर बरं होईल. मी म्हटलं ठीक आहे, अर्धा तास वाट बघायची. मी म्हटलं दादा तुमचं झाल्यावर तुम्ही फोन जर नाही केला तर मी निघून जाईल. दादा म्हटले करतो फोन. आणि दादानी ठरल्याप्रमाणे फोन केला. दादा माझ्याजवळ बसस्टँडला आले आणि म्हटले माझ्याकडे छोटी गाडी आहे, मी 10 मिनिटात घरून जाऊन मोठी गाडी घेऊन येतो. म्हणून दादानीही आज माझ्यावर कृपाच केलेली आहे की तुमच्यापर्यंत एवढा माझा त्रास तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी त्यांनी एवढा त्रास वाचवला आणि त्यांनी सुखरूप तुमच्यापर्यंत पोचवलं. आणि या सगळ्याच आमच्या उभ्या असलेल्या मंडळींनी आणि तुम्ही सगळ्या बसलेल्यांनी मी जे काही वेडेवाकडे 2 शब्द सांगितले ते शांततेपणे ऐकले. असेच रोजचे कार्यक्रम पार पाडत जा. रोजच्या कीर्तनाला हजेरी लावा. कारण आजचा दिवस जीवनातला गेला तर उद्या परत कधीच येणार नाही. कितीही पैसे मोजले तर येणार नाही. उद्या जीवनात काय होईल सांगता येणार नाही. कोणाचा ॲक्सिडेंट होईल, कोणाला अर्धांगवायू होईल, कोणाची वाचा बसल, कोणाला अंधत्व येईल, कोणाचे हातपाय लोळे पांगळते, हे कोणीही सांगू शकत नाही. आत्ताचा जो क्षण आहे आपल्याकडे तोच आपण सोन्याचा करून घ्या. आणि या क्षणाचं जर सोनं केलं तर मानव जन्मात आल्याचा फायदा आपल्याला मिळेल. कारण हा जन्म पुन्हा पुन्हा नाही. 84 लक्ष जन्म हिंडताना घोंगड्या अनंता जर्जर झाले. संचित आटले प्रारब्ध खुंटले, म्हणून ठाकिले दार तुझे. की देवा माझं संचित आटलंय, माझ्या जीवनात काहीच नाही म्हणून तुझ्या दारात येऊन उभं राहिलो आणि तुझं दार ठोकतोय. लक्ष 84 फेरा फिरवणी थकले रे नंदलाला, अरे शरण तुला विठ्ठला. पशु पक्ष्यांच्या, जलचरांच्या, कीटकांच्या, वृक्षांच्या नाना योनी जीव हा फिरला, आले शरण तुला विठ्ठला. या न्यायाने भगवंताच्या चरणी लीन व्हा. भगवंताच्या चरणावर वारंवार जे काही तुम्हाला दुःख असेल ते देवाला सांगा. माझा देव ऐकल्याशिवाय राहणार नाही. देवादी देव महादेव सुद्धा ऐकल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही फक्त विश्वास ठेवा. विश्वास ठेवलं की तुमचं काम झालं म्हणून समजा. पण विश्वास ही या नावाची गोष्ट आपल्याकडे नाही. सम पीपल आर व्हेरी स्टुपिड, डज नॉट बिलीव्ह ऑन गॉड. आजच्या काळामध्ये काही लोक एवढे मूर्ख आहेत की ते देवावर विश्वास ठेवत नाहीत. म्हणजे मी तुम्हाला शिवी नाही दिली, ते म्हटले मी इंग्रजीमध्ये की किती जरी सांगितलं तरी ते देवाला मानायला तयार नाहीत. जो देवाला मानणार नाही त्याच्या जीवनामध्ये कधीही शांतती मिळणार नाही, त्याला शांती मिळणारच नाही. जसा जन्माला आला तसाच मरून जाणार आहे. म्हणून आपल्या जीवन सफल व्हावं असं वाटत असेल तर भगवान भोलेनाथाचे शरण आपण सगळे शरण जाऊ. भगवान भोलेनाथाला सांगू की देवा ज्याच्या जीवनामध्ये जे काही कमी असेल ते भरभरून त्यांना दे. ज्ञानेश्वर माऊली झालेली सेवा तुमच्या सर्व मायबापांच्या चरणी. हे आमचे उभे असलेले सगळे इकडचे आता आमचे काही पोरं आले शिवाजी महाराजांची मिरवणूक करून. कारण काल त्यांनी शिवजयंती केलीच नाही म्हणे, त्यांनी आज केली. आणि ते शेवटी का होईना सगळं झाल्यावर पाहे प्रसादाची वाट संपला असेल तर द्यावे दुवनिया. तेवढ्याला तरी म्हणजे प्राप्त झाले, तेवढा तरी अधिकार दाखवून या भगवंताच्या सभामंडपामध्ये येऊन बसले. म्हणून भगवंताला पुन्हा एकदा सगळ्यांच्या तर्फे विनंती करते की भगवान महादेवा ज्याला जे पाहिजे ते दे. झालेली सेवा भगवान शंकराच्या चरणी अर्पण करते.
भगवान पांडुरंगाच्या चरणी अर्पण करते आणि माझ्या सेवेस मी पूर्ण विराम देते. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय.